तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय श्री महाकाल, जय सारथी। तर आपण होतो मुंबईत दादा। तर आपल्याला आता माल भेटलाय चेन्नईचा आणि चेन्नईचा आपला प्रवास चालू होतोय। तर आता निघालोय बघा भरायला, वाशीला आलेलो। आता फटाफट निघतोय इथून आणि भरून घेतोय भिवंडीला, चाललोय भरायला। तर भावांनो बघत राहा प्रवास असाच। तर चला भावांनो करू व्हिडिओला सुरुवात। बघा तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय सारथी। तर भावांनो आपला एका नवीन प्रवासाला सुरुवात होते। मुंबईवरून आपण चाललोय बघा चेन्नईचा माल भरायला। तर भावांनो आता आलोय, आता कोपरखान्याला पोहोचलोय, आता निघालोय भरायला भिवंडीला। तर भावांनो व्हिडिओ बघत राहा, बघण्यासारखं भरपूर काय व्हिडिओ मध्ये। तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा भावांनो। तर चला भावांनो करू आता नवीन प्रवासाला सुरुवात, चला। तर भावांनो आपण पोहोचलोय भिवंडीला आणि भिवंडीला मानकोलीला नेहमी सारखं जाम लागलेलं आहे। तर बघू शकता किती जाम लागलंय, कायमची बोंबा बोंब आहे। तर भावांनो बघा कसलं जाम लागलंय भंगार। पोचायचं होतं, अर्धा तास लेट झालाय, 2:30 वाजता पोचायचं होतं भरायला। कारण बॅटरी दिलेली सर्व्हिसिंगला केरळमध्ये ना 2, 4, 5 दिवस उभा होतो, 5 दिवस। आणि त्यामध्ये ते फॅन चालू करून वगैरे ना बॅटरी झाली ना डाऊन, मग ढकलून चालू केली त्या दिवशीच निघलो तिथून। मग आता ती बॅटरी सर्व्हिसिंग त्यात बघितलं तर पाणी नव्हतं। अरे यार म्हणलं, मी 2-3 वेळा दाखवलेली मागं एका दोघाला, तर पाणी हाय बोलले। मग मी पण चेक केलं नाही भरपूर त्या धंद्याच्या टायमिंगला मार्चमध्ये, आणि आता चेक केलं तर पाणी नव्हतं केरळामध्ये। मग काय आलो डायरेक्ट मुंबईत, आल्या खोलून दिली बॅटरी पहिली। काल आलेल्या बॅटरी खोलून दिली होती, सर्व्हिसिंग वगैरे करून त्याला बोललं पाणी बिणी टाक आणि हे चार्जिंग करून ठेव। मग आज चार्जिंग करून आज घेतली। तर चार्जिंग करून आणले, तो मिस्त्री झालेला गायब, कुठं दुसरीकडे गेलेला गाडी स्टार्ट करायला। मग ती बॅटरी जोडायला वेळ लागला अर्धा तास, त्यामुळे लेट झालं। मग ती बॅटरी वगैरे जोडली ना, आता निघलोय, आता आलोय भिवंडीत भावानो। तर चला फटाफट जाऊ, भरून घेऊ। आपल्याला साईदाराला भरायला जायचंय, साईदारामध्ये जाऊन भरतो आणि निघूया। मग आपला प्रवास चालू आहे चेन्नईचा। चला भावांनो बघत राहा असंच पुढे। तर भावांनो आपण सध्या पोहोचलोय भिवंडीला साईदाराला। हे श्री कॉम्प्लेक्स आहे बघा, या श्री कॉम्प्लेक्सला गाडी भरायची। तर चला भावांनो आता पोहोचलोय, भरपूर असा वेळ झाला, अर्धा तास लेट झाला त्यानं बोलवलेल्या टायमिंग मध्ये। काय एकदाच फोन आला, परत आला नाही। तर चला आतमध्ये, आता कुठे आहे मलाही माहित नाही, लोकेशन मी लावलेलं बघा। पोहोचलोय आता श्री कॉम्प्लेक्स। तर चला भावांनो भरून घेऊया आतमध्ये जाऊन। भावांनो गाडी लावले भरायला, बघू शकता डबकं किती आहे। आता घेतो भरून पटकन, इथं लावले धक्क्याला, झाले भरून। एकच बॉक्स आहे, किरकोळ 200-300 किलो असेल। तर चला काढले आता। इथं पाणी बघा कसलं आहे, खाली चिखल सगळा आहे गे। चला आता लावतो साईडला, भरून झाले मस्त अशी साईडला करून। हे बांधायचंय ते बॉक्स आणि त्याला हे करायचंय, काय ते बांधून दरवाजा लावून घेतो, डोरबीर। पाण्यात पूर्ण पाणी आहे बघा, इकडे सगळं पाणी भरलंय, बघू शकता। पाण्यातनं चालली टायर। चला आता लावतो इथं साईडला, दरवाजा वगैरे लावून घेऊ, दरवाजा वगैरे पाण्यातून आणि बांधून घेऊ बॉक्स। चला तो गाडी भरले, तेव्हा एकच मशीन आले, 100-150 किलोचं असेल चेन्नईसाठी। तर सगळं झाले भरून, बांधून वगैरे घेतली बघा, मस्त अशी रस्सी मारली। बाकी काय दुसरं करायचं नाही, लावतो दरवाजा, सील मारायचं, कल्टी मारायची। तर इथं गाडी भरायला आलोय आपण, झाले गाडी भरून आपली 5 मिनिटात। एकच बॉक्स आले आपलं, घेतले भरून। तर इथं आपले सोलापूरचे दादा आहेत सगळे, आणि यांच्या गाड्या आहेत बघा, या भरल्यात सगळ्या। आणि हे बघा हे सगळे पोरं बसल्यात, आणि 2 दिवस झाले पेपर नाही भेटलेला। आपलं काय झालेत रेडी, मला हे बघा हे ऑफिस आहे, तर होईल रेडी। आता भरले, चला निघूया, आपला होतो प्रवास चालू नवीन आणि पोचू चेन्नईला। आता काय सगळं लोंबळायचं काम आहे, पेपर कधी देतो काय माहिती। चला बघूया, बघू शकता। चला पेपर घ्यायचं आहे का, पेपर फोटो काढलेले
पेपर हातात दिली आणि 8-8 दिवस गावातून टाकली. भावना पण भरून कंपनीतून निघलोय. अंजूर फाट्याला आलो तोपर्यंत बघू शकता पुढं कशी लाईन आहे. अरे रे 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 फसलाच रे बाळा इकडे येऊन. फसलो की राव येऊन इकडं. झाला घोळ लागलं. आम्ही म्हटलं इकडून जाऊया म्हटलं झपझप जायचं. कशाचं काय बळ उठलं बघा. लागला अंजूर फाट्यावरून जाम. काय करायचं आता. चला आता बघूया कसं होतंय पुढं. चला भावना आपण निघलोय चेन्नईच्या दिशेनं. चालू आहे प्रवास. आता बघा जायचं आणि निघायचं वाशीला जाऊन लगेच. तर चला. पण असलं घाण ट्रॅफिक आहे ना. खारेगावला पोहोचलोय. 1 तास गेलाय माझा. मी जवळजवळ 4, 5, 6 म्हणजे 1 नाही 1.5 तास गेलाय माझा खारेगाव पर्यंत साईदारावरनं. आता खारेगावला पोहोचलोय. आता पुढे जातच नाही. इथनं युटर्न मारून खाली उतरतो आणि मला जायचंय परत तिकडं वाशीला. त्यामुळं तिकडं निघालोय. नाहीतर इकडून मुंब्रा मार्गे तसंच कल्टी मारली असती. मग गाडीत नाही काय माल. गाडीत आहे थोडाच माल. त्यामुळं चाललंय जरा जुगाडाचं. बघूया. तर चला भावना आता निघतो इथून. भरपूर असा वेळ गेलाय राव. आज शनिवार आहे. आज घाटाला पण जाम असणार आहे एक्सप्रेसला. आज रात्र जाणार आहे आपली रस्त्यालाच. सकाळी सकाळी पोहोचेन घरी. सकाळी तरी पोचते की नाही काय म्हणत. कारण आज शनिवार आहे आणि फुल जाम राहणार आहे. पुणे मुंबई रोड. घोटाळ्याचं काम आहे. गावाला जाणाऱ्यांची गर्दी. तर चला बघूया आता कसं बाय चान्स लागणार तर आहे. शनिवार शुक्रवार असतोच. मागच्या शुक्रवारी पण किती जाम होतो तुम्ही बघितलंय. आणि आता हा शनिवारी तर फुल जाम असतं. झापूक झोपूक. तर चला जाऊया फटाफट. आता इथून उतरतो खाली मुंब्रा रोडला आणि तिकडून कळव्यावरून राईट टर्न मारून जातो निघून. तर चला भावांनो निघूया. म्हणून आपण आलोय वाशीला. कामं उरकली आपली आणि आता निघलोय बघा. ट्रॅव्हलवाल्याकडे इकडे जायचं होतं. आता इथून टर्न मारायचा राईट. आणि आता जायला जाम असणार आहे फुल. आता ट्रॅव्हल्सवाल्यांची गर्दी असेल. लागला सिग्नल वाटतं. तर आता ट्रॅव्हल्सवाल्यांची इकडे बघा राईट साईडला फुल गर्दी असेल. जामजूम सगळी. तर आता जाऊन फटाफट ना जातो. आता दुसरीकडे एका ठिकाणी जायचंय. तिथं जाऊन मग निघायचंय. तर चला भावानं निघूया. तर भावानं आपण आलोय आता मुंबईतनं. लागलोय एक्सप्रेसला बघा. बोगद्याच्या पुढं आलोय बघू शकता. हे बघा कॅमेरे आपले पलीकडच्या लेन मध्ये गेले की कार्यक्रम लावतात लगेच. चमकते कसं बघितलं का लाल. रस्त्याला बसले की काय माझ्या राव डोक्याला ताप आहे. एखादा मित्राचा आमच्या 8-9 गाड्या आहेत बरं का. त्याचा मुंबईत चालतात लोकलला. त्याला फाईन किती भरावा. 5.5 लाख रुपये फाईन भरलाय नुकता. 9 का 10 गाड्या आहेत त्याच्या. 10 गाड्याचा 5.5 लाख वर्षाचा फाईन भरलाय. कसा धंदा करायचा माणसाने. रांडेची कशाचा पण फाईन मारतात मुंबईत. चला असू दे काय विषय नाही. पाऊस चालू आहे बघा. आधीमध्ये येतोय जातोय. त्यामुळे काच जरा खराब होते. चाललोय मस्त अशी गाणी लावलेत आणि निघालोय. आता जाण घाटाला दुनियाचं जाम असणारच आहे. घाट पास करून घेतो. पुढं आता पंपावर थांबणार आहे. आता कुठं खालापूर शिवाय थांबत नाही. पंपावर थांबतो मस्त पैकी. काहीतरी थंड पिऊ आणि निघू. गरम होतं बघा. AC लावूनच आहे आपण. चला निघूया. भावने एक्सप्रेसला आलो होतो. तेव्हा तो उपवास त्यामुळे म्हणलं पटकन काहीतरी खाऊन घ्यावं. मग काय पुरी भाजी भेटली. तर पुरी भाजी लावला त्या नका. 140 ला पुरी भाजी आणि त्याला वरनं आणखी GST लावलाय बघा. GST ठेवू काय मी. ठेवू काय म्हणते. भावना एक्सप्रेसच्या फूड मॉलला थांबलेलो. पुरी भाजी खाल्ली. 120 ला दिली रांडेजानं. आणि वरनं 20 रुपये GST लावला बघा. भाऊ सांगतो GST लावून ते लावून आणि चव ना धव त्याला. पिवळी भाजी बघायचीच तुम्ही मगाशी.
पिवळी भाजी आणि 4 पुऱ्या दिल्यात. त्याला चवना धोका उपयोग. चला असू दे, येळेला केळ उपवासाला शेत आपलं. चला आता निघतोय. ही गाडी आपली बघा दुसरी, आपली धरणू तिकडे. तर चला आता निघू. इथनं वर घालायची. चला झन करू पास. तर चला आता निघतोय, फटाफट करतो पास आणि बघू आता पुढचं. तर चला भेटू पुढं घाटात, जाम लागायला नको. तर भावना घाटाला वरच्या चढत आलोय, अजून तर काही जाम लागलेला नाही. एक नंबर असं मोकळे लागले. नाश्ता करायला थांबल्यामुळं जेवायचं होतं, पण तिथं लय महाग राव सगळे. 120ला पुरी भाजीने 20 रुपये त्याला GST. आई गाठली ना आवाजलं तर वर लागलं बघा जाम. आता काय सगळं लोंबाळच आहे. चला आता जायचं आहे जुलिबीत हळू. लेफ्ट राईट फर्स्ट सेकंड करत धरून लेफ्टचा पट्टा. चला म्हणजे लेफ्टच्या पट्ट्यातनं घुसवा येते इकडं तिकडं. पलीकडनं वाट आहे का, ठेवल्या पण कारवाल्यानं जाम लावून ठेवले. चला असं द्या, काय विषय नाही. चला कुठली गाडी आहे काय माहिती. आपली MH50 मागं राहिली वाटतं. कॅरेट मोकळी घेऊन चालले पिकअप. तर चला बघू शकता लाईन कशी आहे. चला भावानं करू आता ट्रॅफिक पास. तेच करायचंच आहे आपल्याला. बघू शकता किती जाम आहे. कसं काय लोंबाळ झालंय. गाठल्या आता सप्पई. आता बघायचं पटपट करू पाच. चला आणि पलीकडचं बंद पडले त्यामुळे हे जाम लागले. पलीकडचा डबा बंद पडलाय. आडव्या तिडव्या बघू शकता. घोडे लागल्या शनिवार असल्यामुळे पूर्ण अख्खं जाम आहे. आडवून तिडवून मारायचं चालू आहे. आज रात जात्या, घरी काय जात नाही. आज झोप मिळत नसते. आज नशिबात झोप नाही आज. चला करूया आता पास. तेरे लिए मेरा है. भावानं पलीकडे जुन्याला बघा किती जाम आहे. जुन्याला पण जाम लावले उलट सुलट घुसून. टेलरवाल्यांचा संबंधी नाही वरनं जायचं काय, तरी तिकडे घुसतात बघा बिनकामाचे. तिकडे जायला त्यांना इंटरेस्ट नाही तरी पण घुसतात. आता अडकल्यात बस. आता बोंबलत सोडलीच नाही पाहिजे त्यांना खाली. त्यांचा संबंध नाही जुन्या रोडला जायचं. नवीनला जावं ना, तिथं गाड्या एक तर बसत नाही. मोठ्या गाड्या जायला नाही पाहिजे. बघू शकता का तिकडं पण पूर्ण जाम लावायचं आहे का. जाम आहे. चला आता जाम आहे तर करता काय. चला आता करूया आपण पण पास. राईटच्या लेन मध्ये फोटो काढी ना म्हणजे बरं. लेफ्टच्या लेनला घ्यायला पाहिजे, नाही तर फोटो याचा 1000 रुपयाला फळफूट. चला लेफ्टला घेतो जरा दाबीत इंडिकेटर देत. बघूया आता लेफ्टच्या लेन मध्ये घेतली पाहिजे, नाहीतर फोटो याचा. आता काय करतो, लेफ्टच्या लेनला जाऊन काय देणार नाही. मागं बघा लाईन लागली. घुसायला काय घुसू शकतो. जाऊ दे, डोक्याला ताप नको. ह्याला बंपर टू बंपर धरूया आपली, म्हणजे आपला फोटो याचा नाही. आहे का आलो तिकडे. चला बघू. ड्रायव्हिंग स्कूलवाले बघा, ड्रायव्हिंग स्कूलवाले कसे आहेत. ड्रायव्हिंग स्कूल हे असं आहे. घाटात जमत नाही तर कशाला यायचं. नवीन गाडी घेऊन आलाय पडली आपण. संपलंय चार्जिंग का काय. भाळ उठलंय ह्याचं. चला आलाय हवालदार, घे गुंतू नका. तर चला आपल्याला बंपर टू बंपर धरायचे. चला आपल्याला गाडी धरायच्या बंपर टू बंपर. नंबर दिसून द्यायचा नाही पुढे कॅमेरात. धरलंय बघा बंपर टू बंपर. सगळं जाम आहे जाम. पण तळेगाव उर्शाचा टोल क्रॉस केला आणि एवढा पाऊस चालू झाला ना, बेकार लय बेकार पाऊस आहे. बघत जण गरम होत होत. आता गार लागायला लागलं. भारी वाटतं. तसं काय वाटत नाही, म्हणजे भारी वाटतंय की पाऊस पडला की जरा कसं गारवा. गाडी जायला कोडा लागतोय. गाडी पाक खराब होते राव. गाडीचं वाटून झाले पाक. बघा एसटीचं जाळ्यान बघा गाण उडवली. कसं गाण उडवले बघा.
जळण आलंय कवा जयली 1857च्या पाठातली. मग असं सडलेल्या गाड्या आहे त्या बाग, वाटोळ करते बाग सगळ्या गाडी. एवढं घाण निघते त्या गाडीत ना, कधी धुते ती का नाही काय माहिती. जळणं तर चला भाऊ ना, आता पुढं थांबलाय भाऊ आपला, तर थांबतो पंपावर, चहा वगैरे मारतो, निघतो. चला भावानं आपण सध्या पोहोचलोय पुण्यात डुमकर चौकात. बघू शकता ट्रॉफिक काय एवढं नाही, पाऊस रिप रिप चालू आहे, मोठं पण येणं झालंय. चिरी 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 उगा डोक्याला ताप द्यायला एवढा द्यायला लागला. बघू शकता डुमकर चौक, त्यावेळेस मला का लाईट देतो काय माहिती. आपल्या ओव्हरटेक मारायसाठी चला काय विषय नाही. चला भावानं पोचू, पुन्हा वगैरे करू पास आणि जेडीबापूरला थांबू चहा प्यायला. डायरेक्ट दुसरी गाडी समोर चालली. भावना आपला एक लफडा झालाय बघा, फोन OnePlusच्या फोनचा गेला डिस्प्ले. हो का काय झालं अचानक, थोडासा इंक झालेला, आता पूर्णच झाला इंक, काय दिसायचंच बंद झालं. त्यानं गुगल पे चालं ना, फोन पे चालं ना, काहीच चालं ना. डिझेल बिझेल टाकलं काहीच चालं ना, झाला लफडा. म्हणजे बटन टचच होईना, पहिले टच तरी व्हायचं, टचच होईना. आता उद्या जरा डिस्प्ले टाकला पाहिजे. तो आपल्या कराडची एक गाडी होती शेजारी, डिझेल टाकणार होती, त्यानं पेमेंट दिलं होतं काय तरकारीवाला, त्याला आत्ता मारलं इथं आलं पुण्यात. आणि महत्वाचं ATM यूज करत नाही, ATMचा पासवर्डच विसरलाय. ATM ला काय पासवर्ड होता ते लक्षात नाही. आणि दुसरं आहे त्याचा लफडा आहे, ते लॉक झालं, 3-4 वेळा चुकीचं टाकला तर बँकेचं 24 तासासाठी ट्रान्झॅक्शनच बंद करून टाकलं बँकेला. आईला म्हणलं झाला घोटाळा. आता त्या भावानं दिलं पेमेंट आणि निघलो मग तिथून डिझेलचं पेमेंट देऊन आलो. आता त्याला केलं, एका मित्राला टाकायला सांगितलं, त्याला टाकलं त्याला. आता निघलोय बघा, चालू आहे पुढं आहे गाडी, चाललोय आता सोबतच. आता पुढं टोल नाक्यावर थांबतो चहा प्यायला आणि निघून जातो. चला भेटू डायरेक्ट आता पुढं. चहा प्यायला थांबलेलो खेड शिवापूरवर, चहा वगैरे घेतला आणि निघलोय तिथनं. बघा पाऊस कसा रिमझिम चालू आहे, कसा आहे रिमझिम रिमझिम रिमझिम. कंटिन्यू लोणावळ्यापासून पाऊस चालू झालाय बघा, थांबलेलाच नाही, कंटिन्यू पाऊस आहे. वैताग आलाय राव. आपल्या इकडे आलं की पाऊस कुठनं येतंय कुणास ठाऊक. लय बेकार पाऊस आहे, कंटिन्यू पाऊस आहे, कंटिन्यू. वैताग आला त्या पावसामुळे. तर चला आता भावांनो घाट करू पास खंडाळ्याचा. गाड्या आहेत 2-3 सोबत, चाललोय टाइमपास करत मस्त असा. तर चला भावांनो करूया फटाफट घाट पास आणि जाऊन झोपणार आहे घरी. आता वाजले 3, 4, 4:30. भेटते टायमिंग झोपायला. 5 वाजेपर्यंत जरी पोचलो तर 10ला उठणं निवांत, 5 तास निवांत, टेन्शन नाही. सायलेंट फोन करायचा आणि झोपून टाकायचं. तर चला भावांनो निघूया. बघू शकता चला पोचलोय आपण, पोचलोय पारगाव खंडाळा घाटाला, मिनी खंडाळा. एक नंबर असा आपला घाट आहे. पण या घाटाला पावसाळ्यात आता पाऊस चालू आहे बघा, पूर्ण धुवाधार पाऊस चालू आहे. तर हा पावसाळ्यात काय करायचं बरं का, घाटाला त्या घाटाला गाड्या होतात स्लिप भावानो. तर गाडी टर्निंगला यायला ना हळू चालवायची, कारण लेलनची टायर आहेत ना ट्यूबलेस आहे. ट्यूबलेस टायर जागेवर फिरती गाडी. आणि एक गुळगुळीत रोड आहे, खडखड झालेला नाही.
जागेवर जर टर्न मारा गेला तर गाडी उलटी होती. उलटी म्हणजे इकडचं तोड तिकडे करते, अशी फिरते, पलटी नाही होत. पण जागेवर टर्न मारला ना मागची टायर आहेत ना इकडे तिकडे जातात, तोंड इकडं तिकडं करते गाडी. त्यामुळं गाडी स्लो चालवायची. मी मग चाललोय 30 चाललोय, 25-30 25-30. हळूहळू जाऊन आपला टर्न आला की हळू घेतोय गाडी. टर्न घ्यायचा निवांत, म्हणजे खाप करणं टर्न काय घ्यायचं नाही, कारण फिरते गाडी. आपल्या तर गाडीत काय मालच नाही, मोकळी गाडी आहे, लगेच फिरते. वजन असलं तर एखाद्या फिरत तर नाही, पण मोकळीला लगेच फिरते. त्यामुळं कसं आहे, जास्त रिस्क घ्यायची नाही. चाललोय निवांत. चला भावानं, तशी पिकअप फिरत नाही, पिकअप लवकर फिरत नाही. फिरतात पिकअप, पण एवढी अशी फिरत नाही, टायर गोटा असेल तर. चला करूया घाट पास. तर भावना आपण पोहोचलोय साताऱ्याला. बघा अजून पाऊस चालू आहे. काय वैताग आलाय राव गाडी चालवायचा. कंटिन्यू पाऊस आहे लोणावळ्यापासून. आता घरी जास्त पर्यंत असणार आहे. तर भावना झोप यायला लागलेली. मग थोडासा फ्रेश झालो आणेवाडीच्या टोल नाक्यावर, चहा वगैरे घेतला आणि निघलो तिथनं. बोलला आता साताऱ्यात आले, झोप आल्या म्हणल्यावर घोटाळा झाला. तर आणेवाडीच्या टोल नाक्याच्या पाठी ना 5-6 किलोमीटर ते भोईन लागतं ना, एवढी झोप आलेली नव्हती जबरदस्त. कारण काल पण झोपलेलो नाही. काल ती बॅटरी खोटली, झोप झाली नाही कंप्लीट. आणि आज दिवसभर नुकतंच झोपलेलो, डोळा लागलेला, तो पण भरायची ऑर्डर आली. निघालो तसंच सगळं गोंधळ आलो. आणि आता झोपणार आहे, सकाळी जाऊ उठणार 11 वाजता. काय होणार नाही, झोप कंप्लीट झाली ना म्हणजे संध्याकाळी निघायला मजा येईल परत गाडी चालवायला. तर चला भावानं निघूया आता, करूया सातारा वगैरे पास आणि पोचूया डायरेक्ट आता घरी. आणि घरी आराम करायचा आपल्याला. चला भेटू पुढं डायरेक्ट उमरजला. सध्या आपण पोचलोय बघा उमरजला. आणि इथं चहा प्यायला थांबलोय बघा. हे आपली गाडी येते मित्राची गावातली, त्याला झोप आलेली मध्येच, त्यासाठी थांबलोय वाट बघत. का अजून येणं झालाय, लय उशीर वाट बघितली. कसलं येते काय माहिती. मला आता चहा पितो, मग एक तर जाऊन झोपायचे, कंटाळा आलाय. आणि ह्यो अजून येतोच. मामा बा सकाळ सकाळ उठले 4ला चालू असते एकदा नक्का. चहा एक नंबर असते टॉपचा. जाऊन झोपणार आहे, उठणार निवांत 11 वाजता, विशेष नाही. झोपा आलेली आणेवाडीच्या आसपास जोरात. सकाळी गेली, ही गाडी रस्त्यातनं खाली उतरलेली वेरणा, तिला उचलून ठेवली. त्याला कोणच थांबत नव्हतं. आडवी लावली गाडी रस्त्यात, सगळी ट्रॅव्हल्समधली उतरली, 4-5 उचलली, ढकलली साईडला. तर चला आता जायचं घरी. आता येत नाही वरतं, आता निघाय बरं. चहा पितो निघतो. चला भाऊ. भाऊ पावसामुळं वातावरण बघा कसलं झालंय, नाद फुला नाद्या भात. आता डोंगरातनं सगळे धबधबे दिसणार आहे ते बघा. कसं दिसतंय, असं लावायला लागतंय. नाद फुला. मला व्ह्यू दाखवतो बघा. आता एक नंबर खतरनाक व्ह्यू दिसणार आहे. राबडाच झालाय, राबडा. कसला डोंगर झालाय राव. तर चला भावना पोचतोय आपण आता, जाऊन झोपणार आहे. चला भावना आता पोचलोय आपण गावात. आता टर्न मारायचा, झोपून जायचं. चला, लागला बघा गावचा बोर्ड आमचा. चला
आता 11 वाजेपर्यंत निवांत आहे. 11 नंतर परत बघू काय प्लॅनिंग करायचं काय ते. तर चला भावानो, हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री माता. चला.